पुण्यामध्ये एक मोठा राडा बघायला मिळतोय। मुरलीधर मोहोळ जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या मुख्य कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी गर्दी जमवत इथे आंदोलन केलेलं आहे। जोर जोरात नरेंद्र मोदी मुर्दाबादच्या नारे देतात। आपण त्या आंदोलनकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात की त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत। गुलाम झाले का व्यवस्थेचे, हा खरा प्रश्न आहे। पोलिसांनी आंदोलन मोडून काढलंय। पोलीस आंदोलन मोडून काढतायत। विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार देशभर चालू झालेले आहेत। नरेंद्र मोदींचा राजीनामा झाला पाहिजे, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे, अमित शहाचा राजीनामा झाला पाहिजे। आम्ही इथं बसणार आहे। नरेंद्र मोदी राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, नरेंद्र मोदी राजीनामा द्या, नरेंद्र मोदींच्या निषेधार्थ, पंतप्रधानांच्या निषेधार्थ, धर्मेंद्र प्रधान यांच्या निषेधार्थ इथं ठिय्या आंदोलन करण्याचा या संपूर्ण कार्यकर्त्यांनी जो आहे तो इशारा दिलेला आहे। आपण इथे दृश्य बघू शकतोय। सर्व युवा कार्यकर्ते जे आहेत काँग्रेसचे त्यांनी इथं रस्त्यावर बसून आंदोलन पुकारलेलं आहे आणि जोरदार पाऊस सुरू असला तरी सुद्धा ओल्या रस्त्यावर हे बसलेले आहेत। आपण अजून काही जे कार्यकर्ते त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही कशासाठी धर्मेंद्र प्रधान आणि नरेंद्र मोदींनी राजीनामा दिला पाहिजे। विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आम्ही युवक काँग्रेसतर्फे आंदोलन करतोय। प्रशासन पोलिसांना पुढे करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात, हे चालणार नाही। मुरलीधर मोहोळांची भेट घेतली, मुरलीधर मोहोळांनी भेटणार नाही असा निरोप पाठवलेला आहे। त्यामुळं हा आवाज आम्ही पुण्यापासून ते केंद्रापर्यंत आवाज उठवणार। सीजेपीच्या आंदोलनामध्ये सामील होण्याचं काही तुमचं आहे का? सीजेपीच्या आंदोलनाचं आणि सहभागी होण्याचं राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी आज जाऊन आलेले आहेत। पण काँग्रेसतर्फे, युवक काँग्रेसतर्फे 1 महिन्यापासून मशाल मार्च केला जातोय, आंदोलनं केली जात आहेत, आवाज उठवला जातोय। त्यामुळं युवक काँग्रेस या प्रश्नावर कायम विद्यार्थ्यांच्या मागे आहे। युवक काँग्रेस या प्रश्नांवर जे शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, पेपर फुटी या प्रकरणावर कायम विद्यार्थ्यांच्या सोबत असल्याचं सांगितलं जात आहे। पुढे सुद्धा राडा होताना आपल्याला दिसतोय, आपण ते बघणार आहोत की तिथे नेमका पोलीस अक्षरशः काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ओढून नेत आहेत, फरफटत नेत आहेत, कारण की इथे बरीच गर्दी जमलेली आहे। जंगली महाराज रस्त्यावर हे आंदोलन होत आहे, जिथे मुरलीधर मोहोळ यांचं मुख्य कार्यालय आहे। आपण इथे बघू शकतोय कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये काहीशी झटापट होतीये। चर्चा करण्याची सुद्धा इथे प्रयत्न केला जातोय कार्यकर्त्यांकडून। आता तिथे काही पोलीस अधिकारी जे आहेत ते आलेले आहेत आणि गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यांना कळलं पाहिजे कॅबिनेट मध्ये काय चाललंय, सरकारमध्ये त्यांनी प्रश्न विचारला पाहिजे। कॅबिनेट मध्ये विद्यार्थ्यांवर अत्याचार चालवलाय काय, राजीनामा झालाच पाहिजे। आम्ही हटणार नाही, आम्ही जीव गेला तरी इथं थांबणार आहे। बघू शकतो आंदोलक काय केलं आहे। आंदोलकांनी इथे अगदी आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत। इथे आपण बघू शकतोय पोलीस अक्षरशः फरफटत नेत आहेत आंदोलनकर्त्यांना, तरी सुद्धा आंदोलनकर्ते पावसामध्ये दटून आहेत आणि इथनं अजिबात जाणार नाही, आंदोलनकर्ते इथनं हटणार नाहीत असा इशारा आता या आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे।